नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आवडत्या कार्यक्रमामध्ये मित्ररंगमध्ये स्वागत आहे. आत्ता आपण जी व्हिडिओ क्लिप बघितली ती केलेली होती गार्डन मीडिया अँड एंटरटेनमेंट कंपनीने. ही भारतातील एकमेव अशी कंपनी आहे की जे एका वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात. ते काम करतात थीम पार्क, म्युझियम्स, अम्युजमेंट पार्क, रोबोटिक्स, हेलिओग्राफिक्स, अट्रॅक्शन्स अँड शोज, ॲनिमेशन इत्यादी क्षेत्रांमध्ये. तर हे अतिशय असं वेगळं क्षेत्र आहे, नाविन्यपूर्ण आहे. आज या कंपनीचे डायरेक्टर आणि फाउंडर मेंबर संजय दापके आपल्याबरोबर आहेत, आपल्याशी गप्पा मारणार आहेत. आपण त्यांच्याबरोबर जाणून घेणार आहोत या सर्व क्षेत्राबद्दलची माहिती. बऱ्याचशा व्हिज्युअल्स बघणार आहोत, बऱ्याचशा व्हिडिओ क्लिप्स बघणार आहोत आणि त्याच्यामुळे आपल्याला ह्या खूपच इंटरेस्टिंग वाटतील याच्याबद्दल मला खात्री आहे. तर सर्व अनुभवीयांच्या तर्फे मी आणि अतुल स्वागत करतो संजय दापके यांचे. संजय, तुझे आजच्या या मित्ररंग कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. नमस्कार. तर आपण आपल्या गप्पांच्याकडे वळूया. आता मला विचारायचं आहे की ही जी आता व्हिडिओ क्लिप आपण बघितली तर त्याच्यामध्ये जे एक मला असं वाटतं की याच्यामध्ये जो बेस आहे तो सगळा ब्रॉडकास्टिंग आणि टेलिव्हिजन माध्यमाचा बेस आहे. तर त्याच्याबद्दल तू काही विशेष असं शिक्षण घेतलं होतंस? पहिल्या प्रथम तुम्ही एवढी मेहनत घेऊन तुम्ही मला माझी कधी कोणी मुलाखत वगैरे घेईल असं मला कधी आयुष्यात मला वाटलेलं नव्हतं, कारण तसं काही कारणच नाही तसं. पण तुम्ही लोकांनी आज मला काही बोलायचं संधी तुम्ही मला देता याच्याबद्दल पहिल्यांदा तुमचे आभार. मी बोलणारा माणूस नाहीये, त्याच्यामुळे चुका झाल्या काही तर मला थोडं सांभाळून घ्या, क्षमा करा त्याच्याबद्दल. आता प्रश्न जो येतो की मी आता मी जे काम करतो ते थीम पार्कचं काम करतो, पण बेसिकली हे एंटरटेनमेंट फील्ड आहे. म्हणजे लोकांना आपण मनोरंजन करायचं. सिनेमा असेल, टीव्ही असेल, नाटक असेल, थीम पार्क असेल, त्याचा बेस आहे की आपण लोकांचं मनोरंजन करतो. आणि अगदी बरोबर आहे की माझं जे पहिलं जे ट्रेनिंग झालं माझं किंवा मी जे शिकलो तर ते इंजिनिअरिंग मध्ये होतं आणि ते ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग मध्ये. टेलिव्हिजनची चॅनल्स कशी चालतात आणि टेलिव्हिजन चॅनल्सचं जे यंत्रणा सगळी असते ती एस्टॅब्लिश करायची, ती मेंटेन करायची, हे माझं इंजिनिअरिंगचं पहिलं माझं प्रशिक्षण होतं. आणि झालं असं की या सगळ्याला जो बेस लागतो की इलेक्ट्रॉनिक्स हा फार मोठा त्याला म्हणजे त्यात इलेक्ट्रॉनिक्स हे सगळं. आणि ते नेमकं जेव्हा आपल्याला आठवत असेल की आपलं सगळं जग हे व्हॉल्व टेक्नॉलॉजी मधनं सेमीकंडक्टर्स मध्ये आपण जेव्हा प्रोग्रेस करत होतो आणि आपण सगळं बदलत होतं, आयसीज मध्ये आपण जात होतो, तो जो काळ होता ना त्या काळामध्ये हे शिकलं गेल्यामुळं एक नवीन बरोबर योग्य वेळी योग्य ठिकाणी आपण असणं जे म्हणतात तर ते नेमकं त्यावेळेला झालं. आणि मी काही इलेक्ट्रॉनिक्स मी शिकलो, त्याच्याबद्दल मी सांगेन नंतर. पण मी बीएससी झालो आणि बीएससी मध्ये माझं फिजिक्स होतं आणि इलेक्ट्रॉनिक्स हा माझा त्यातला महत्वाचा पार्ट होता. मी बीएससी केलं आणि त्याच्यानंतर अगदी योगायोगाने म्हणजे मी जायचं होतं, मला एमएससी ला जायचं होतं. म्हणजे माझ्या मनात फारसं नव्हतं, पण घरच्यांच्या मनात असं होतं की बीएससी झालं तर तू एमएससी करायला पाहिजेस फिजिक्स मध्ये. तर त्याच्याकरता युनिव्हर्सिटीमध्ये हेड ऑफ डिपार्टमेंट फिजिक्स डिपार्टमेंटचे प्राध्यापक एम आर भिडे त्यावेळेला त्याचे हेड होते. आणि माझ्या वडिलांचं त्यांच्याशी म्हणजे त्यांची ओळख होती त्यांची, म्हणून वडील त्यांच्याकडे गेले की बाबा मुलाला आता ऍडमिशन घ्यायची, तर मार्क तर कमी होते त्याच्यामुळे मार्क योग्य म्हणजे अधिकृत मार्गाने मला ऍडमिशन मिळणं शक्यच नव्हतं. 58% मार्काला कोणी एमएससी ला ऍडमिशन दिली नसते. पण वडिलांची अतिशय तीव्र इच्छा होती की एमएससी कर. भिडे सरांच्याकडे ते गेले की भिडे तुम्ही आता हेड डिपार्टमेंटात काही होऊ शकतं का संजयला ऍडमिशन मिळण्याकरता? तर भिडे सर म्हणले की अरे नाही मिळणार त्याला ऍडमिशन, कारण त्यावेळेला 66% ला ती क्लोज झाली होती. फारच कमी मार्क होते, म्हणजे अगदी 1-2% असे तरी काहीतरी आपण होऊ, कोणी कॅन्सल झालं काही लास्ट मोमेंटला करू, पण हे 10% मार्क कमी कुठे कॉम्पन्सेट करणार? ते म्हणजे नाही होणार नाही, ते होणार नाही. मग वडील थोडं निराश झाले, पण भिडे सर त्यावेळेला म्हणले की अरे एक काम कर की एमएससी त्याला नाही जरी मिळालं तरी आता आम्ही आता नवीन टेलिव्हिजन इंजिनिअरिंगचा आम्ही आता कोर्स चालू करतोय आणि हा कोर्स नवीन आहे, आता तिथे फार तिथे नाहीये. आणि त्याला जर खरंच जर टेक्निकची त्याला जर आवड असेल तर त्याला त्या कोर्समध्ये तू त्याला घाल. ठीक आहे, हरकत नाही. आता काय युनिव्हर्सिटीमध्ये कमीत कमी एंट्री तर होते माझी, म्हणून वडिलांनी सांगितलं की जा त्यांना जाऊन भेटते. आता तिथे असं झालं की
MSCची त्यावेळेला फी अजून मला आठवत आहे की वर्षाला 400 का 450 रुपये फी होती त्यावेळेला, वर्षाची संपूर्ण वर्षाची फी 400. आणि सांगायचं म्हणजे तशी घरची परिस्थिती तशी बेताची, पहिल्यापासूनच बेताची, तशी फार काही असं म्हणजे आपल्याकडे पैसे साठवून म्हणून काय करा असं नव्हतं. ते 400-450 रुपये सुद्धा कसे बसते ते एकत्र करून मी ऍडमिशनची तयारी केली होती MSCच्या, ती नाही मिळाली. भिडे सरांनी सांगितलं की इकडे ऍडमिशन घे. मी ते नवीन एज्युकेशनल मीडिया रिसर्च सेंटर युनिव्हर्सिटीमध्ये मोठी बिल्डिंग, त्यांचा टीव्ही स्टुडिओ झालेला होता तयार, आणि मी तिथे गेलो तिथे. आणि तिथे मी जे बघितलं तिथे, तर ते म्हणजे इट वॉज लाईक ड्रीम कमिंग ट्रू. लहानपणापासून मला जी स्वप्न पडायची की सिनेमा टेलिव्हिजन आपल्याला काहीतरी त्याच्यामध्ये आपल्याला करायची संधी आपल्याला मिळावी, धडपड होत, पण मार्ग दिसत नव्हता. काही त्याच्यात काही जायची शून्य शक्यता होती त्याच्यात जायची. आणि इथे अचानक हे देवाने असं उघडल्यासारखी की अरे इथे टेलिव्हिजनचं, ब्रॉडकास्ट टेलिव्हिजनचं प्रशिक्षण आहे, फॅन्टास्टिक, काय हरकत नाही. तिथे गेलो आणि खूप आनंद झाला होता मला. आणि भिडे सर म्हणले ठीक आहे, तुला बाबाला सांगितलं तुझ्या, तू ऍडमिशन घेऊन टाकील. आणि त्यांनी बोलवलं, खेडेकर नावाचे आमचे ते हेड ऑफ द डिपार्टमेंट ऍडमिनिस्ट्रेटर होते, त्यांना बोलून त्यांना म्हणे की याची ऍडमिशन करून टाक. खेडेकरांनी जो फीचा पहिला बॉम्ब टाकला माझ्यावर, ते म्हणले ठीक आहे संजय, ऍडमिशन करून टाकू, 2000 रुपये घेऊन ये घरला. आता 2000 रुपये घेऊन ये म्हटल्याच्या नंतर जी माझी आवाज की ते मला शक्य नाही, म्हणजे आपण तिथनं निराश होऊन आपण परत जाणार, कारण काय वाटेल ते केलं तरी ते शक्य नाही. मी जाणार होतो परत, आणि त्या वेळेला कशा एकेका योगा मी करत घरी निघून गेलो असतो आणि काहीच पुढे घडलं नसतं. कारण भिडे सरांना काय गरज होती त्यांना विचार. त्यावेळेला नेमके भिडे सर त्यांच्या रूम मधनं बाहेर येऊन ते खाली उतरायला निघाले होते, आणि त्यांनी मला बघितलं. ते म्हणले अरे बघितलंस का, घेतली का ऍडमिशन? म्हटलं नाही सर, माझ्याकडे पैसे नाही. म्हणलं ठीक आहे, हरकत नाही. काय काय झालं? खेडेकरांना बोलवलं त्यांनी. खेडेकरांना म्हणले की याची फी मी भरतो, याची तुम्ही त्याच्याकडनं ते बघू, नंतर तुम्ही त्याची ऍडमिशन त्याची करून टाका. सो असा एखादा माणूस, तसं गदी माडगूळकर म्हणतात ना की वाटेवरच्या सावल्या, की आपल्याला आयुष्याचं हे अतिशय वृक्ष हा प्रवास आहे, पण असे काही जे वृक्ष तुमच्या उभ्या राहतात तिथे सावली तुम्हाला ती मिळते. तसे त्या दिवशी भिडे सरांनी त्या दिवशी जे काही माझ्याकरता केलं त्याला तोड नाही, तर तिथनं एक आयुष्य उभं राहते. आणि मग तिथे त्यांची एकदा ऍडमिशन मिळाल्याच्या नंतर मात्र मग मी ते सोडलं. मी रात्रंदिवस तिथे काम करतो, अक्षरशः रात्रंदिवस. आणि सिच्युएशन अशी होती की त्यावेळेला कलर टेलिव्हिजन भारतात नुकतंच आलं होतं, एशियाड नुकतं 83 साली झालं होतं, त्यामुळे कलर टेलिव्हिजन अजून घराघरात सुद्धा यायचे होते. पण आमचं मात्र ते टेलिव्हिजन जे सेंटर होतं तिथे लेटेस्ट टेलिव्हिजन, ब्रॉडकास्ट कॅमेराज, VTR, हे सगळं इक्विपमेंट आलेलं होतं. बरं, हे इक्विपमेंट भिडे सरांनी आणलं, पण ते मेंटेन करणारे आणि इंजिनियर्स कुठे होते ट्रेन झालेले? कोणीच नाही. त्याच्यामुळे त्यांची पण नजर अशी होती की या मुलांच्या मध्ये कोणी ब्राईट आहेत का करणार. आणि इथे माझं नशिबाने माझं इलेक्ट्रॉनिक्स माझं प्रचंड चांगलं, तर तो एकमेव असा माझ्या आयुष्यात किंवा ज्याचा अभिमान वाटावा अशी एकमेव गोष्ट म्हणजे इलेक्ट्रॉनिक. मला खूप चांगलं, मला त्याची ग्राफ चांगला होता. तर मी त्यावेळेला मला अक्षरशः एखादं लहान मूल जसं हुंदडतं ना, तसं मी त्या टेलिव्हिजनच्या स्टुडिओमध्ये मी 24 तास मी तिथे पडलेला असायचो. नवीन नवीन इक्विपमेंट शोधा, त्याची मॅन्युअल्स बघा, त्याचं काय, आणि मग बिघडली तर दुरुस्त करा. या सगळ्यामध्ये माझं ब्रॉडकास्ट इलेक्ट्रॉनिक्स हे माझं खूप पडलं. आणि त्या इलेक्ट्रॉनिक्सचा मला नंतर खूप मी टेलिव्हिजन इंटिग्रेशन केव्हा करायला लागलो. आणि जेव्हा मी थोडीशी लाईन बदलली, मी इंजिनिअरिंग पासून जाऊन मी प्रोग्रामिंग मध्ये गेलो. म्हणजे आपल्याला जे दिवसभर टेलिव्हिजन मध्ये प्रोग्राम दिसतात की सिरियल कुठल्या वेळी असतात, सकाळचे प्रोग्राम कसे असतात, याचा लाईनअप म्हणजे टेलिव्हिजन प्रोग्राम हे कम्प्लीट वेगळे झाले. पण चॅनल हेड म्हणून मी जेव्हा काम करत होतो तेव्हा तुमचं इलेक्ट्रॉनिक्स आणि तुमचं हा जो तुमचा इंटिग्रेशनचा बेस हा अतिशय चांगला असल्या कारणानं एक वेगळाच तुमची पकड तुमची चॅनलवर तुमची राहते. त्याच्यामुळे मी टेलिव्हिजन मध्ये मी काम करतो. बरं का संजय, म्हणजे अशा रीतीने तुझं ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंगचं तुझं ट्रेनिंग सुरू झालं. आणि हा जो प्रवास होता, म्हणजे अगदी तू म्हणालास ते बरोबर आहे की म्हणजे भिडे सर अक्षरशः देवदूतासारखे तुझ्याकडे आले आणि ज्यांनी तुझी फी भरली, नाही तर हा प्रवास थांबला असता. पण मग आता हा प्रवास तुझा सुरू तर झाला, पण त्याची तो पुढे कसा काय झाला? हाऊ डिड यू फेअर इट इन दॅट, हे जरा सांग. मी म्हणलं तसं की कष्टाला मी कुठेच कमी नव्हतो. कष्ट करायचे तर आपल्याला ते पहिल्यापासून लोक, आणि विषय आपल्याला आवडीचा असेल तर आपल्याला कष्ट वाटत नाही. असंही एक होतं. 24 तास मी करत होते, काय मला कोणी गुलाम म्हणून ते ठेवलेलं नव्हतं, माझी हाऊस म्हणून मी शिकत होतो. फक्त त्याचा फायदा असा झाला की फर्स्ट मूव्हर जो ऍडव्हान्टेज असतो ना, की संपूर्ण देशामध्ये अशा पद्धतीचं इतकं लेटेस्ट ब्रॉडकास्ट इक्विपमेंट तुम्हाला असं फ्रीली तुम्हाला हाताळायला मिळेल, तुम्हाला फर्स्ट हँड त्याचा एक्सपिरियन्स मिळेल, याने तुम्हाला जे एक्सपर्टीज येतं. त्याच्यामुळे असं झालं थोडक्यात की त्याच्या पुढच्या 3-4 वर्षामध्ये निरनिराळ्या सेंटर्समध्ये हे इक्विपमेंट आलं. आणि त्याच्या वेळेला जेव्हा प्रॉब्लेम्स यायला लागले तेव्हा देशभरामध्ये जे नामांकित गणले गेलेले जे टेक्निशियन्स होते किंवा जे इंजिनियर्स होते
त्याच्यामध्ये त्यावेळेला माझा नंबर होता. मी अगदी यांनी विनयाने सांगितलं की कुठे असला काही फॉल्ट असला तर ते विचारायचे नाही तर मला बोलून घ्यायचे. त्याच्यामुळे मी त्या काळामध्ये खूप हा प्रवास केला. त्याच्यामध्ये 2 गोष्टी झाल्या. एक तर की ते एक समाधान आपल्याला असतं की आपली अचिव्हमेंट असते. त्याच्यामध्ये आपण पुढे चालतो. आणि दुसरी गोष्ट त्यातून शिकायला कंटिन्युअस मिळत असतं. सो यू अपग्रेड युअरसेल्फ. माझं ते झालं. आणि त्याच्यानंतरचा जो काळ होता की जिथे मी माझं कम्युनिकेशन मधलं माझं MSc केलं, शिकून मी परत चॅनल हेड झालो. ह्या सगळ्या काळामध्ये कुठेतरी एक डोक्यात होतं की टेलिव्हिजन तर झालं, पण आपल्याला फीचर फिल्ममध्ये पण आपल्याला काम करायचं आहे. आणि फीचर फिल्ममध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं तर हा पिरियड खूप इंटरेस्टिंग आहे. आपण अॅनालॉग टेक्नॉलॉजीवरनं सगळं डिजिटलकडे जात होतो त्याच काळात. म्हणजे सेल्युलर आपली जी फिल्म आहे ती थिएटरमध्ये अजून प्रोजेक्शनवर ती फिल्म रन केली जात होती. पण त्याच वेळेला प्रोसेस अशी सुरू झाली होती की एडिटिंग डिजिटल होतं. म्हणजे ती हायब्रिड प्रोसेस होती आणि ती जवळपास 20 वर्ष ती तो जो मधला पिरियड होता तो 20 वर्षाचा. आणि हा सगळा पिरियड मी त्याच्यातनं अगदी तावून सुलाखून त्यातनं बाहेर पडलो. मी हँड्स ऑन त्यातला. हे खूप कमी लोक आहेत. म्हणजे हे 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 केलेले जे लोक आहेत ना की ज्यांनी ट्रान्झिशन यशस्वीरित्या ओलांडलं आणि त्यांना पहिली फेज माहिती आहे, मधली फेज माहिती आहे आणि आत्ताची फेज माहिती आहे. अशी लोक खूप आता त्यात कमी आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा जो भिडे सरांच्यामुळे जो प्रवास सुरू झाला तो आयुष्यभर पुरेल एवढी मला शिदोरी त्या प्रवासाने मला दिली. आणि पुढच्या प्रत्येक भाग मी आता जे एंटरटेनमेंट थीम पार्क म्हणजे काय तर थीम पार्कला वॉल्ट डिझनीने फार सुंदर त्यांनी शब्द वापर. त्याची जी टीम सगळं क्रिएट करते त्याला तो इमॅजिनियर्स असं तो म्हणतो. म्हणजे आणि इंजिनियर्स असं त्यांनी कॉम्बिनेशन यू कॅन इमॅजिन बट यू नीड पीपल हू कॅन ब्रिंग इट टू लाईफ. म्हणजे तुम्ही कल्पनाशक्ती तुमची खूप आहे परंतु ते प्रत्यक्षात येणार नसेल तर काय उपयोग. आणि प्रत्यक्षात येणारे लोक येणारे खूप आहेत परंतु त्यांना कल्पनाशक्ती नसेल तर काय. सो दोन्ही एकमेकांना या गोष्टी आहेत. मला जी होती की मला गोष्ट सांगायची भयंकर आवड. गोष्ट तुम्ही सांगता पण त्याच्याकरता तुम्हाला टेक्नॉलॉजी तुम्हाला माहित असली पाहिजे तुम्ही काय नेमकं करताय. तर ह्याचा सगळ्याचा हे बेस मला असं वाटतं की ते जे काही अगदी सुरुवातीच्या काळामध्ये मला हा एक प्लॅटफॉर्म मिळाला की जिथे मला नुसतं मी रेडिओ टेलिव्हिजन दुरुस्त केले नाही तर मी स्टुडिओचं इक्विपमेंट मी सांभाळत होतो. हा त्यातला मला वाटतं खूप मोठा भाग आहे. त्याचा मला खूप फायदा आजही मला त्याचा होतोय. पण संजय, मला वाटतं तू भिडे सरांच्या सपोर्टमुळे मला वाटतं लंडनलाही गेलास, तिथं काही ट्रेनिंग तू घेतलंस वगैरे. तर ते कसं काय घडलं जरा सांग बरं. हे माझे मी ब्रॉडकास्ट टेलिव्हिजन मध्ये मी रुळलो होतो आणि मी खूप मनापासून काम करत होतो. हे सर बघत होते की अरे हा मुलगा खरंच आहे याच्यात काहीतरी याला आहे आणि ह्याला काहीतरी पुढे त्याला प्रशिक्षण द्यायला पाहिजे हे त्यांच्या कुठेतरी डोक्यात असेल. मला म्हणाले संजय वुड यू लाईक टू गो टू लंडन फॉर ट्रेनिंग. तर हे हे इम्पॉसिबल आहे. म्हणजे हे आता परत सांगतो की स्वप्नात सुद्धा नाही की आपण जाऊ शकतो. हे इम्पॉसिबल. आपल्याकडे पैसे नाहीत, स्कॉलरशिप आपल्याला कोणी देणार नाही. असं असताना पहाटे 5 वाजता रहस्यमय अशा याच्यामध्ये एक परत तीच व्यक्ती आपल्याला म्हणते वुड यू लाईक टू गो टू लंडन. सर्टनली सर. मग आता आपण पुण्यात पोहोचलो की ऑफिसमध्ये आणि ब्रिटिश काउन्सिलच्या काही स्कॉलरशिप डिक्लेअर झाल्या तर तू फॉर्म भर आणि मी तुला रेकमेंड करतो. बरं ठीक आहे सर मी करतो. आणि मी गेलो आणि मी इतका आनंदात म्हणजे मी 7व्या मी जमिनीवर चालतच नव्हतो की आय गॉट माय फर्स्ट स्कॉलरशिप. आणि ती पण म्हणजे ही स्कॉलरशिप सांगायचं म्हणजे तो पु ल देशपांडे लंडनला BBC ला गेले. अपूर्व त्यांनी पुस्तक त्याच्यावर लिहिलंय. तर ही तीच स्कॉलरशिप फक्त पु ल देशपांडे मध्ये होती आणि माझी टेक्निकल मध्ये होती. पण ती स्कॉलरशिप ती त्याच म्हणजे ब्रिटिश फेलोशिप होती ऍक्च्युली. चांगली स्कॉलरशिप होती. तर ती मी खूप मी झालं आणि मग मी त्यांना ते भरून दिलं त्यांना ते. गंमत इथे की दैवाचा कसा फासा पलटतो की 6 महिन्याच्या नंतर भिडे सर रिटायर झाले आणि स्कॉलरशिप काय लगेच एखादं त्याला वर्ष जातं मध्ये. आणि पुढे असं झालं की ते दुसऱ्या डायरेक्टर एक तिथे बाई आल्या आणि त्यांना माझ्या काही गोष्टी त्यांना आवडल्या नसतील, पटल्या नसतील. त्यांनी ही माझी स्कॉलरशिप कॅन्सल करू टाकली. मिळालेली स्कॉलरशिप त्यांनी माझी कॅन्सल केली. आणि त्यानंतर ही स्कॉलरशिप भारतभरात मला कळत होतं की ह्याला मिळाली आहे त्याला मिळाली आहे. पण ज्या स्कॉलरशिप मध्ये आल्याच्या नंतर पहिला नंबर माझा लागला होता मी मात्र त्याच्यापासून मी लांब आहे. त्या मला असं वाटतं की छोटासा असेल मी तसा पॉझिटिव्ह बॉयन्सीचा माणूस आहे. मला असं पटकन मी नर्वस होत नाही. पण तो काळ मात्र मला थोडासा डिफिकल्ट माझा काळ होता तो की मला कळत नव्हतं की अरे काय असं की आपण एवढे आणि आपण एक्सपेक्ट करतो त्यात. व्हेरी फॉर्च्युनेट ते 3 वर्ष राहिले. 3-4 वर्ष त्या तोपर्यंत त्यांनी माझं केलं. त्या गेल्याच्या नंतर 92 साली जेव्हा नंतर UGCचे चेअरमन जे अरुण निगवेकर परत डायरेक्टर झाले आणि त्यांनी ते सगळं मागचं बघताना त्यांना सापडलं की अरे याची स्कॉलरशिप कॅन्सल केली.
तर हम्म. माझं काम त्यांना माहित होतं. मला सांगितलं तू काय केलंस की काय तुझी कॅन्सल, तुला रिकमेंडेशन काढून घेतलंय इथे. म्हणलं सर मला खरंच माहिती नाही आणि मी त्यांना कधी विचारायलाही गेलो नाही मला कारण मी कशाला जाऊ विचारतात. त्याने निर्णय घेतला तर नाही म्हणलं हे ठीक नाही. ह्या 9 स्कॉलरशिप ज्या भारतभरातल्या होत्या त्यातली एक शेवटची शिल्लक आहे आणि आय एम गोइंग टू ट्राय दॅट वन. आणि ही रिओ आणि त्यांनी ती माझी परत रेकमेंडेशन केलं आणि व्हेरी फॉर्च्युनेटली ब्रिटिश काउन्सिल मला ऍक्सेप्ट केलं आणि ती मला मिळाली. आणि 92च्या सप्टेंबरमध्ये मी लंडनला गेलो आणि जे गेलो ते मी थेट मला त्याचं प्रेझेंट मिळालं. आणि बीबीसी वर्ल्ड तुम्हाला आठवत असेल तर बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस 1992 साली सुरू झाली. तर त्यांनी जेव्हा पोचलो तेव्हा स्टुडिओचं तिथे इन्स्टॉलेशन चालू होतं आणि पुढचा माझं इंटर्नशिप माझी होती ती बीबीसी वर्ल्डचा स्टुडिओ उभारण्यामध्ये. अगदी खारीचा वाटा असेल परंतु तिथे माझं खूप पुढचं माझं ऍडव्हान्स ट्रेनिंग जे होतं. संजय तुला फुलब्राइट फेलोशिप पण मिळाली होती असं मला कळलं. मी इंग्लंडला जे गेलो ना त्यांनी मला एक खूप मोठा कॉन्फिडन्स मला मिळाला की अरे नाही आपल्यासारख्या काही नसलेल्या माणसाला पण काहीतरी दैव आपल्याला देऊ शकतं नाही असं नाही. आणि आय फेल्ड व्हेरी वेल. म्हणजे माझे ब्रिटिश बीबीसीचे सुद्धा मला जे रिपोर्ट्स त्याच्यानंतर माझे सबमिट केले गेले त्याच्यामध्ये दे वर व्हेरी फेवरेबल. म्हणजे इनफॅक्ट असं होतं की मी त्यांच्या इंजिनियर्सच्या बरोबरीने मी काम करत होतो. त्याचं कारण मला एक्सपिरियन्स खूप चांगला होता इथे. आणि हँड्स ऑन त्यांच्याकडे काय की हँड्स ऑन तिथे परवानगी देत नाही. तिथे प्रॉपर ट्रेनिंग लागतं. आणि मी काही गोष्टी ज्या इंडियन पद्धतीने आपण करतो ज्याला आपण आता म्हणजे जुगाड हा शब्द चांगला नाही त्याला परंतु जुगाड रिपेअरिंग करताना अनेक गोष्टी आपण ज्या करतो त्या तिथे मी जेव्हा करून दाखवल्या त्या तिथे हातबद्ध लोक झाली होती. पण ते ऍक्सेप्ट ते गेव मी व्हेरी म्हणजे फेवरेबल. त्यांनी सांगितलं की अरे हा तू मला पहिले तर म्हणायचे की तू कशाला आला रे इथे, अरे आम्हीच तुझ्याकडे यायला पाहिजे. दॅट गिव्ह मी कॉन्फिडन्स की अरे इंटरनॅशनल लेवलवर सुद्धा आपण जरी गेलो तरी आपल्याला असं काही कमी वाटायचं काही कारण नाहीये. आपल्याला मिळू शकतं आपल्याला जे ड्यू आहे ते आपल्याला मिळू शकतं. आणि म्हणून मी 93 साली परत आलो बीबीसीतून आणि त्याच वर्षी फुलब्राइट फेलोशिपची टाइम्स ऑफ इंडियामध्ये जाहिरात आली आणि मला ती कोणीतरी दाखवली की अरे ही कम्युनिकेशनची जाहिरात आहे आणि तुला बघ जायचं असेल तर तोपर्यंत मला व्हिज्युअल स्पेशल इफेक्ट्स हा माझा म्हणजे मी टेलिव्हिजनचं इक्विपमेंट वापरत असताना जास्तीत जास्त त्याच्यामध्ये स्पेशल इफेक्ट्स क्रिएट करण्याकडे माझा भर होता आणि मी ते टेक्नॉलॉजी माहीत असल्याने मी करू शकतो. तर म्हणलं अरे ही संधी चांगली आहे आपल्याला. फक्त ही प्रोसेस किचकट आहे. सरप्राइझिंगली मी 4 मध्ये वेस्ट झोन मधनं मी 4 मध्ये निवडला गेलो आणि मला दिल्लीच्या 20 लोकांच्या मध्ये मला इंटरव्ह्यू करता मला जायचं असं ठरलं. तेव्हा मात्र मी जागा झालो, खडबडून जागा झालो. म्हणलं की अरे आता ही गॉडसेंड ऑपॉर्च्युनिटी आहे. आता जर आपण याची हायवे केली आणि आता आपण लाईटली घेतलं तर ते पाप. आणि म्हणून मग मी म्हटलं की आता आपल्याला तयारी करायला पाहिजे. हा इंटरव्ह्यू मोठा आहे आणि याच्याकरता आपल्याला तयारी करायला पाहिजे. आपलं आयुष्य बदलू शकतं. एवढी जाणीव मला झाली होती की आपल्याला आपण प्रयत्न तर केला पाहिजे मिळेल ना मिळेल. आणि अशा वेळेला परत की कोणीतरी एक तुमच्या पाठीशी उभं राहतं. म्हणलं काय करावं आता हा इंटरव्ह्यू असतो कसा फुलब्राइटचा मोठ्या पॅनल समोर इंटरव्ह्यू कसा असतो. तर अरुण निगवेकर हे म्हणजे दिल्ली आणि युजीसी हे सगळं त्यांनी बघितलेलं होतं. कदाचित ते पॅनलवर असेल त्यांनी मला बोलवलं. ते म्हणले अरे संजय तुझं काय फायनलला तुला बोलवलंय इंटरव्ह्यूला. म्हटलं हो सर बोलवलंय. तर म्हणले एकच काम कर की अमेरिकन लोक जे असतात ना की तुम्हाला तुमचं लॉजिक बघतात की तुला ही स्कॉलरशिप का पाहिजे हे जर तू त्यांना नीट सांगू शकलास बस दॅट्स इट एवढीच तू तयारी कर. हे जर त्यांना नीट लॉजिकल त्यांना सांगू शकलास अक्रॉस द टेबल तर तुला ही स्कॉलरशिप मिळायचा चान्स आहे. पण तू काहीतरी मूर्खासारखं तू असं काही जर तू काहीतरी अँबिशियस फार आणि जे त्यांच्या कॉन्टेक्स्ट मध्ये बसत नाही असं तू काही बोलला तर मग त्याचा चान्स जाणार नाही. तर तशी तू तयारी कर. म्हटलं ठीक आहे. आता मी व्हिज्युअल स्पेशल इफेक्ट्स त्यावेळेला भारतात कोणी करत नव्हतं. हा अमेरिकेतच त्याचा गड्डा होता त्याचा. म्हणजे अमेरिका हा त्याचा देश आहे की जिथे त्याची सुरुवात झाली. तर म्हटलं आपल्याला व्हीएफएक्स आपल्याला शिकायचे, आपल्याला व्हिज्युअल स्पेशल इफेक्ट्स मध्ये आपल्याला हे शिक्षण म्हणून आपल्याला जायचं. हा माझा बेसिस मी तयारी केली, खूप तयारी केली. आणि अल्फाबेटिकली इंटरव्ह्यू बाकी सगळे 19 लोक बरोबर बसलेले आहेत आणि सगळे फॉर्मल्स मध्ये आले होते. सगळे कोट टाय वगैरे सगळे. आणि मी ड्रेसिंगचा सेन्स नाही काय करायचं. मी फोल्ड केलेलं बाया आणि असं चट्ट्यापट्ट्यांचा शर्ट पॅन्ट आणि चपला घालून मी गेलो होतो तिथे. आणि अल्फाबेटिकली इंटरव्ह्यू त्या दिवशी डीच्या अलीकडे कोणीच नव्हतं. पहिला डी दापके, संजय दापके. तर डी माझा पहिला नंबर माझा इंटरव्ह्यूचा लागला. आतमध्ये कोण एक म्हणजे मला नाव पुकारलं. मी आतमध्ये गेलो आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर मी जर बघतो तर कमिटीमध्ये कलकत्त्याच्या प्रसिद्ध चित्रवाणीचे डायरेक्टर फादर केशव रॉबेज बसलेले आहेत. त्याच्यानंतर FTIचे डायरेक्टर जॉन शंकर मंगलम बसलेले आहेत. दूरदर्शनचे डायरेक्टर जनरल भास्कर घोष बसलेले आहेत.
त्यांचे कल्चरल ॲडमिनिस्ट्रेशनचे 7-8 लोक, त्यांचे सगळे कल्चरल सेक्रेटरी त्यांचे बसले. आणि सगळ्यात दडपण वाढवणारं म्हणजे कमिटीचे चेअरमन गिरीश कर्नाड. ते माझ्या अगदी आता गिरीश कर्नाडांचं स्टेचर काय, ते ही वॉज चेअरिंग द एंटायर कमिटी. आणि मी अशा ठिकाणी धोका असतो. पहिलाच मी जर मोकळ त्यांच्या तावडीत सापडलो तर ते फ्रेश होते सगळे, म्हणजे काय असंही नाही तिथे. इथे परत असं झालं की गिरीश कर्नाड, मी तुम्हाला म्हणतो ना की ही चमत्कार आहे. म्हणजे मी ह्याच्यात मी दैव मानणारा माणूस का झालो, तर हे चमत्कार आहे. मी तिथे जाऊन बसलो त्यांच्या टेबलावर. माझ्याकडे पर्सनॅलिटी म्हणून दाखवण्यासारखं काही नाही. मी जे बोलीन तेच माझं भांडवल देईन. आणि पहिला प्रश्न मला गिरीश कर्नाडांनी मला विचारला की, मला आठवतंय की ते म्हणले की बाहेर 19 लोक अजून बसलेली आहेत संजय, आणि तू स्कॉलरशिप करतो अप्लाय करतो, व्हाय शुड वी सेड यू अँड नॉट अदर्स. हे मी तुला आता अडवणार नाही, तुला मी आय एम गिव्हिंग यू 10 मिनिट्स आणि यू टॉक. मी डोळे मिटले आणि मला VFX मला जे माहित होतं की जे तंत्रज्ञान फक्त अमेरिकेत अवगत आहे, पण मी जे बोललो त्याला बेस होता. त्याला मी जे बोललो ते मला माहित होतं. वाय आय वॉन्टेड टू गो टू अमेरिका. हे मला असं वाटतं की मी त्या 10 मिनिटांमध्ये मी त्यांना चांगलं सांगेन. आणि तिथनं पुढे मी तुम्हाला सांगतो की माझ्या संपूर्ण याच्यामध्ये एक्सेप्ट मला वाटतं भास्कर गोष्टांनी मला 1-2 मला प्रश्न विचारले, हे जर सोडले तर मला फक्त आणि फक्त गिरीश कर्नाडांनी माझा इंटरव्ह्यू कंडक्ट केला. आणि तो इतका सुंदर कंडक्ट केला की जणू काही माझ्या मनातलं काढून घेत आहेत अशा पद्धतीने त्यांनी एक प्रश्न असे लीड करत गेले की ते मला त्याच्यात उत्तर माझ्याकडे चांगली होती माझ्याकडे. आणि अर्धा 35 मिनिटं जवळपास हा इंटरव्ह्यू झाला, विच वॉज व्हेरी लॉंग इंटरव्ह्यू. आणि मला मी उठलो इंटरव्ह्यूला, सगळ्यांना थँक्यू म्हटलं. आणि तेव्हा मला कळलेलं होतं की आपलं सिलेक्शन झालंय. इतका तो चांगला इंटरव्ह्यू हे होते. पुढे मी फुलब्राईट, मला ती फेलोशिप मला मिळाली. मी अमेरिकेला गेलो. मी कम्युनिकेशनचा जगातलं सगळ्यात जे चांगलं विद्यापीठ आहे तिथं तुम्हाला ऑल एक्सपेन्सेस पेड अशी तुम्हाला जेव्हा शिष्यवृत्ती तुम्हाला मिळते तेव्हा तुमच्या आनंदाला काय प्रश्नच नाही तिथे. सो फॅन्टास्टिक टीचर्स, म्हणजे सगळ्या जगाची टेलिव्हिजन आणि फिल्मची गंगोत्री म्हणतात ना, इतके सगळे प्रोफेसर तिथे होते. रिचर्ड ब्रायर म्हणून माझा मेंटॉर प्रोफेसर तिथला, तोही भिडे सरांच्या सारखा. म्हणजे त्या माणसाने मला असंच की आपल्या पंखाखाली घेतलं म्हणतात ना तसं, पुढची 2 वर्ष माझी अमेरिकेतली त्या माणसाने माझी सुखकर केली. आणि तिथे मला परत विद्यापीठाकडनं ज्या स्कॉलरशिप मला मिळाल्या तिथल्या, ही फुलब्राईट जाईल पण विद्यापीठ, त्या मला प्राध्यापक रिचर्ड ब्रायर यांच्यामुळे मला मिळाल्या. आणि ही मग माझी फ्रुटफुल झाली. आणि मी जेव्हा आलो तेव्हा मला असं वाटतं की मी थोडा बदललेला संजय दाबके होतो, की मला कॉन्फिडन्स खूप मला चांगल्या प्रमाणात आला की आपण काही गोष्टी करू शकतो. हा जो कॉन्फिडन्स असतो हा सगळा या 2 स्कॉलरशिपमुळे मला त्याचा मला कॉन्फिडन्स मला आला. आणि अशा पद्धतीने माझं फुलब्राईट आणि शिक्षण पूर्ण केलं. संजय, तू एवढं कम्युनिकेशन मध्ये फेलोशिप घेतलीस, ब्रिटनमध्ये शिकून आलास, तर तू कधी नोकरी वगैरे केलीस त्याच्यानंतर का काय केलंस? मी नोकरीत होतोच. या दोन्ही फेलोशिप मला मिळाल्या, त्या मी रजा घेऊन मी त्या केल्या. नोकरीत असतानाच मी केल्या आणि मला युनिव्हर्सिटीने त्याच्याकरता परवानगी दिली या फेलोशिप्स करण्याकरता. आणि मी म्हणजे 85 साली मी जिथे शिकलो EMRC मध्ये, तिथेच मी 85 नोकरीला लागलो. आणि 95 पर्यंत मी नोकरीत होतो. तर तिथे परत तेच की तिथे डायरेक्टर त्यांच्याशी थोडेसे मतभेद झाले. आणि तोपर्यंत मी फ्रीलान्स काम ऑलरेडी करतच होतो. म्हणजे मी सांगितलं असं की मी दिवसा मी ऑफिसचं काम करायचो आणि तिथं रात्री मला एडिटर म्हणून मी प्रायव्हेट काम करतो. 9 ते 6 मी ऑफिसचं काम करायचो आणि 6:30 ते 3:30 मी पहाटे माझं एडिटिंगचं काम करायचं. हे जवळपास 6 वर्ष चालू होतं. त्याच्यामुळे बाहेर एक चांगलं मला माहित होतं की मी बाहेर जरी पडलो तरी मला कामाची कमी नाही तिथे. आणि 95 साली मग मी निर्णय घेतला की आता आपण इनफ, नोकरी आपली बस झाली आता. आणि मी नोकरी सोडून मी बाहेरच्या क्षेत्रात आलो. पण मग तुला असं कधी वाटलं नाही का संजय की आपण आपलं स्वतःचं काहीतरी सुरू करावं, स्वतःची कंपनी सुरू करावी? निश्चितपणे त्यावेळेला मी काय केलं की विचार होताच. माझ्याकडे इक्विपमेंट होतं. मी फ्रीलान्सर, म्हणजे मी माणूस म्हणून आपण कामाला जातो. मी दुसऱ्याच्या एडिटिंग सेटअपमध्ये मी काम करायचो, फ्रीलान्सिंग करायचो. आणि मग जेव्हा मी सोडली नोकरी तेव्हा कुठेतरी असा विचार यायला लागला मनामध्ये की अरे आपला स्वतःचा एखादा स्टुडिओ पण असावा. आणि त्यावेळेला म्हणजे तुम्ही जर 95 साल तुम्ही जर बघितलं तर कलर टेलिव्हिजनची चॅनल नुकतीच आता ती यायला लागली होती. म्हणजे अजूनही त्याच्यामध्ये इतकी खूप चॅनल्स नव्हती, पण त्यांच्या सिरियल्सची आणि ही काही कामं बाहेर येत होती. आणि सिरियलची कामं एडिटिंग, कॅमेरा, हे टेक्निशियन लोक बाहेर चेक करत होते. आणि मला त्यात मला अनुभवही चांगला होता आणि मला कामही भरपूर होतं. मग माझे जे 2 सहकारी होते की जे माझ्याबरोबरच राजीनाम्यातून बाहेर पडले, आम्ही तिघांनी मिळून बार्स अँड टोन टेलिव्हिजन नावाची एक कंपनी आम्ही स्थापन केली. 95 सालीच केली.
म्हणजे ते इतकं की ज्या दिवशी नोकरी सोडली त्या दुसऱ्या दिवशी आमची कंपनी स्थापन झाली होती. तर म्हणजे त्याला मध्ये खंडीच नाही की लगेच दुसऱ्या दिवशीपासून आमचं काम सुरू झालं होतं. आणि एक छोटी आम्ही एक 10 बाय 10ची एक खोली आम्ही भाड्याने घेतली. 4,000 रुपये त्याचं भाडं होतं आणि आम्ही तिथे आमचं काम आम्ही सुरू केलं. आणि मग तिथे काय केलं, पहिल्यांदा आम्ही भाड्याने इक्विपमेंट घेतलं, त्याच्यानंतर मग स्वतःचं विकत घेतलं. आणि सांगायला हे आनंदाचे आहे की टेलिव्हिजन आणि फिल्ममध्ये पोस्ट प्रोडक्शनचं काम करणारा हा त्या काळी पुण्यातला पहिला सुसज्ज स्टुडिओ होता की जिथे फिल्मचं हो. एडिटिंग होऊ शकत होतं, टेलिव्हिजनचं एडिटिंग होऊ शकत होतं, व्हीएफएक्स होऊ शकत होते. आणि आमची सगळी टीम त्यात मध्ये कॅमेरामध्ये साऊंड रेकॉर्डिंग होतं, मी एडिटिंग करत होतो. आणि 16-16, 20-20 तास, 24 तास हे तिथे काम त्यावेळेला चालू होतं. आणि कंपनी आमची अजूनही आहे. फक्त तिथे आता आम्ही काय करतो की सिनेमा आणि टेलिव्हिजन मध्ये आता हल्लीच इतकं म्हणजे मोबाईलवर लोक एडिट करतात, त्यामुळे तिथे फारशी आमच्या स्किलची तिथे गरज राहिलेली नाही. त्याच्यामुळे मी आता थीम पार्क मध्ये जे काम करतो त्याच्याकरता जे विशेष फिल्म मेकिंग करायला लागतं ते फिल्म मेकिंग आज आम्ही वॉशिंग्टन मध्ये आम्ही करतो. पण ती कंपनी अजूनही आहे, माझे साथीदारही सगळे बरोबर आहेत आणि 25 वर्ष त्याला आम्ही आता पूर्ण आम्ही केली. पण त्याच्याच बरोबरीने तू काही मोठ्या दिग्दर्शकांच्याही काही फिल्म्स तू एडिट केल्यास, महेश कोठारे वगैरे. तर त्याबद्दल तुझे काय अनुभव आहेत? मी जेव्हा मी एडिटिंगचं मी काम करत होतो, मी टेलिव्हिजनच्या एडिटिंगचं मी काम करत होतो, त्या गंमत अशी झाली की मी मुंबईला करायचं त्यावेळेला, कारण त्यावेळेला एक टेलिकास्टचं नवीन फॉर्मॅट आलं होतं बीटा कॅम नावाचं. आणि बीटा कॅमची मात्र मशीन खूप महाग होती, ती आम्हाला पुण्यात घेणं शक्य नव्हतं. म्हणून मी मस्त मस्त जिंदगी हा जो सिक्वेल होता सतीश शहा आणि ही आपली दीना पाठकची मुलगी सुप्रिया, त्या दोघं जण त्याचे हिरो, त्यांची ती सिरियल चालू होती आणि मी ती मुंबईत जाऊन एडिट करायचो, कारण ते इक्विपमेंट त्यावेळेला पुण्यात नव्हतं. दर आठवड्यातनं एक एपिसोड असायचा आणि मी दर मंगळवारी जायचो आणि तो बुधवारी पहाटे मी तो संपून मी परत यायचो. तर त्या मालिकेचा जो दिग्दर्शक होता एक दिवशी, तर तो बदलला. आणि मी काय सेटवर जात नाही, मी एडिटिंग म्हणजे माझं एडिटिंग स्टुडिओ, मी काय सेटवर मला काय चालतं ते मला काही त्याची कल्पना नव्हती मला. आणि एक दिवशी मी माझा तो एपिसोड मी एडिट करत होतो, पुढे बघून माझं माझं कॉन्सन्ट्रेशन होतं आणि मागे कोणीतरी हलक्या आवाजात बोलतंय असं ते काहीतरी होतं. तर निर्माते आणि दिग्दर्शक म्हणून त्यांनी चेंज केला होता दिग्दर्शक, आणि महेश कोठारे दिग्दर्शक म्हणून त्यांची नेमणूक झाली होती या सिरियलची. आणि त्या दिवशी तो एडिटिंग बघायला तिथे आलेले होते कोठारे त्या दिवशी, आणि त्यांना ते आवडलं. त्यांना म्हणले की संजय तू कंटिन्यू कर आणि आपण छान. मग तिथनं माझं ट्युनिंग त्यांच्याशी चांगलं जुळलं आणि ही टीव्ही सिरियल तर मी त्यांची केलीच. पण त्याच्यानंतर जेव्हा डिजिटल फॉर्मॅटमध्ये जेव्हा सिनेमा जात होता की अॅनालॉग वरून डिजिटल, तेव्हा त्यांनी असं ठरवलं की आपण डिजिटल फॉर्मॅटमध्ये आपण पहिला सिनेमा आता आपला करावा. आणि संजय तू करशील का? तर मी काय डिजिटल फॉर्मॅटमध्ये केलेलं नव्हतं का, मी अॅनालॉगवरच करत होतो, पण मी सेल्युलरवर करत नव्हतो, मी माझ्या टेप्सवर मी काम करतो. तर ते म्हणले करशील का? तर मी म्हणलं मी ट्राय करतो. आणि त्यावेळेला म्हणजे हेवी वर्क्स नावाचं एक एडिटिंगचं एक मशीन आहे. आणि हेवी वर्क म्हणजे आपण जर गाड्यांची तुलना केली तर साधं जे एडिटिंग मशीन म्हणतो ती जर मारुती 800 म्हटली, तर हे जे हेवी वर्क्स नावाचं मशीन होतं दॅट वॉज लाईक रोल्स. म्हणजे ते इतकं सुंदर आणि विफाट मशीन होतं की दॅट वॉज रोल्स. म्हणजे तुम्ही रोल्सचं सुख तुम्हाला चालवायचं जे होतं ते इतकं ते सुंदर ते एडिटिंग मशीन. आणि आय वॉज फॉर्च्युनेट, मी ते शिकलो होते मी. आणि पहिला पिक्चर मी डिजिटल जो केला तो कोठाऱ्यांचा मी केला, धांगडधिंगा नावाचा पिक्चर. तो पिक्चर फार चालला नाही, तो टीव्हीवर नंतर चांगला चालला, पण थिएटरमध्ये तो काही फार चांगला नाही पिक्चर, पण मी तो एडिट केला. आणि तो पिक्चर मी साधारणतः चित्रपटाला संकलना करता कमीत कमी 3 ते 4 महिने लागायचे तोपर्यंत फिल्मवर. आणि हा चित्रपट मी मोजून 6 दिवसामध्ये मी कम्प्लीट केला होता. गाण्यागाण्यांसकट केला होता. आणि त्यावेळेला हिंदीतही धडपड चालली होती की डिजिटल फॉर्मॅटवर चित्रपट एडिट करायचे. आणि राहुल रवेल त्यांची फिल्म होती मला वाटतं, आणि चायना गेट ही पहिली फिल्म त्यांचा प्रयत्न चालू होता. ऍडलामध्ये त्यांची मशीन सगळी बसलेली आणि तो हिंदी पिक्चर, त्यांना काही पैशाची कमी नाही, 2-2 मशीन तिकडे जाऊन, पण त्यांना त्याच्याकरता जे लागणारं एक्झॅक्ट टेक्निक होतं ते तिथे कोणालाच माहित नव्हतं. आणि त्यांची ट्रायल अँड एरर त्यांचं चालू होतं. दरम्यानच्या काळात मी मराठीमध्ये पहिला पिक्चर एडिट केला, तो लॉक झाला आणि तो पहिला रिलीज झाला. त्याच्यामुळे मी जरी सुरुवात करणार नसलो तरी असं म्हणायला हरकत नाही, भारतात पहिला रिलीज झालेला डिजिटल पिक्चर हा मी एडिट केला आहे. आता याचं त्याचं काही फारसं काही त्याचं कौतुक नाही त्याचं, परंतु आपले एक आपलं असं म्हणतात तसं, तर ते मी ते केलं. आणि त्याच्यानंतर मग मी म्हणजे ती जो काही हायब्रिड काम करायचा जो फेज होती 15 वर्षाची, त्याच्यामध्ये मी जवळपास 30 फीचर फिल्म्स मी एडिट केल्या, अनेक डॉक्युमेंटरीज केल्या. त्या डॉक्युमेंटरीजमध्ये सांगायला हरकत नाही की नंदन कुदियादी सारखा राष्ट्रीय पारितोषिक विजेता, त्याचं मी खूप एडिटिंग मी त्याचं केलं. आपल्या साहित्य परिषदेच्या अध्यक्षा माधवी वैद्य,
त्यांनी प्रभातची फिल्म त्यांनी केली होती, तिला राष्ट्रपतींचं सुवर्ण कमळ अवॉर्ड त्याला मिळालं, ती मी एडिट केली होती. इंदा कर्दीकरांची मी केली होती, भीष्म सहानींची मी केली. सो अशाही त्याच्यामध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीच्या डॉक्युमेंटरीज मी केल्या. भटकंती तुम्हाला माहित असेल, मिलिंद गुणाजीची पहिली ट्रॅव्हल शो, तो एडिट त्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये त्याचा तो मीच केला होता. आणि अनेक मालिका, म्हणजे त्या खूपच मालिका त्या काळात मी दिवस रात्र मी तेच करत होतो. तर अशा पद्धतीने एडिटिंगचं काम जवळपास मी 2004 सालापर्यंत मी खूप त्या कंपनीमध्ये केलं. याच्यामध्ये राम गबाले होते. राम गबाले आपल्याला माहित असतील की एक अतिशय सिनियर डायरेक्टर, म्हणजे दूधभात, त्याच्यानंतर आपली चंदा मामा ही याचं गाणं, मेधा गुप्तेचं फेमस गाणं नाचरे मोरा, तर चित्रपट कुठला, म्हणजे असे त्यांचे सगळे देवपावला, हे असे क्लासिक चित्रपटाचे दिग्दर्शक, त्यांचं मी पुष्कळ एडिटिंग केलं. बाबा पाटकांचं मी एडिटिंग केलं. म्हणजे सिनियर होते, महेश कोठारेंसारखे. त्याच्यानंतर मी सलग ओळीने त्यांचे झपाटलेला, पछाडलेला, जबरदस्त, खबरदार, अनेक चित्रपट, त्यांचे सगळे थ्रिलर त्यांचे असतात ते सगळे मीच त्यांचे एडिट केले. स्पेशल इफेक्ट मध्ये मी काम करत होतो. अशा रीतीने जवळपास ते एडिटिंगचं काम मला असं वाटतं की खूप त्या काळामध्ये मी केलं. संजय, म्हणजे तुझ्याकडनं आम्हाला एडिटिंग मध्ये या उपक्रमामध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे. Like novice in this field, whereas you are the master in this field. We must take that. I've done a lot of work. I may not be master, but I've done a lot of work. That is the truth. आणि सोनी टीव्हीचा काय प्रसंग आहे? सोनी टीव्हीचा 96 साली मी 95 साली मी 96 साली मी जेव्हा परत आलो अमेरिकेवरून, फुलब्राईट संपून मी परत आलो, आणि मगाशी उल्लेख केला की प्रोफेसर रिचर्ड ब्रायर हे आज कम्युनिकेशनच्या क्षेत्रामध्ये अमेरिकेत तुम्ही कुठल्याही विद्यापीठात जा, या माणसाची टेक्स्टबुक आज शिकवायला लागते. म्हणजे एक स्वतःच एक विद्यापीठ असा माणूस आहे. आणि ही वॉज माय मेंटर इन दॅट पिरियड की, आणि त्यांना भारताविषयी खूप प्रेम, त्याच्यामुळे त्यांनी मला जणू दत्त घेतल्यासारखं त्यांनी मला अमेरिकेत त्यांनी घेतलं होतं त्यांनी, आणि खूप प्रेम त्या माणसाने केलं. आणि 95-96 साली सोनी नेटवर्क हे भारतामध्ये आणि एशियामध्ये, सगळ्या एशिया खंडामध्ये त्यांची खूप चॅनल्स निरनिराळे उभारत होते, आणि त्याचं हेडक्वार्टर मुंबई होतं. त्यांनी मुंबई ठेवलं, आणि त्यांनी काय केलं की प्रोफेसर ब्रायरना त्यांनी ऍडवायझर म्हणून त्यांनी मुंबईला 1 वर्षाकरता 96 साली त्यांना पाठवलं. मी अमेरिकेतून आलो आणि माझ्या पाठोपाठ 2 महिन्यांनी प्रोफेसर ब्रायर 1 वर्षाकरता मुंबईला. सो वी वर मीटिंग. म्हणजे तो एक आनंद बाय कम्युनिकेशन आमचा, आणि आमची रिलेशनशिप त्याच्यानंतरही आमची कंटिन्यू राहिली. आता ते सोनीचे चीफ ऍडवायझर, म्हणजे त्यांना म्हणतील तो पूर्व दिशा होते, आणि त्यावेळेला कोणी फारशी ट्रेंड लोक नव्हती. तर मला प्रोफेसर ब्रायरनी मला एकदा बोलवलं मला, आणि मला म्हणले की संजय, तू कम्युनिकेशन प्रोग्रामिंग तू विद्यापीठामध्ये शिकलास, अमेरिकेत शिकलास, आता भारतामध्ये जर मोजायचं झालं तर एका हाताच्या बोटावर मोजण्या इतकी सुद्धा माणसं आता सापडणार नाही. तर यू जॉईन सोनी, आणि सोनी जर तू आता जॉईन केलंस तर विदिन 10 years विल बी एनिवेअर, तुला म्हणशील तिथे, कारण सोनी काही असं बंद पडणारी कंपनी नाहीये. दे विल ग्रो, दे विल बी गोइंग वर्ल्ड वाईड. मी सरांना नम्रपणे मी त्यांना सांगितलं, म्हणलं की माझं टेम्परमेंट सर माझं नाहीये हे, की रोज टेलिव्हिजनमध्ये जाऊन बसा आणि प्रतिस्पर्ध्याचं रेटिंग किती आहे, मग आपलं रेटिंग कसं वाढेल, आणि याच्यात सगळ्यात त्याचं करा, आणि ते सिरियल रोज ते डेली सोप ते बघा, आणि त्यांना सुचवा त्यांना. हे म्हणलं हे काय मला काय झेपण्यातलं नाही, तेव्हा क्षमा करा, मी हे नाही करतो. तर रागवले माझ्यावर ऍक्च्युली. तर मी त्यांना लाडका विद्यार्थी होतो, किंवा एक्सपेक्ट केली की बाबा तू ऐकशील माझं, तर मी त्यांना नाही म्हणून त्यांना सांगितलं. आणि ते म्हणजे ठीक आहे, पण ही वॉज स्पोर्ट इनफ. त्यांनी मला नंतरही त्यांनी मला खूप, मी जेव्हा लागेल त्यांना इथले जसे भिडे सर होते तसे प्रोफेसर ब्रायर. तर अजूनही मी आत्ताच गेल्या वर्षी गेलो होतो, वी मेट अँड वी हॅड फाईन. आणि आता ते आम्ही आठवण काढून ते खूप हसले त्यावेळेला. ते म्हणले की अरे संजय, तू कुठेतरी तू बोलतोच आहे, टेलिव्हिजन सोडून तू थीम पार्क मध्ये काम, पण तू चांगलं काम करतो. सो यू चोज युअर वे इन अ राईटफुल वे. आय एम ग्लॅड फॉर यू. सो द रिलेशनशिप स्टील परसिस्ट, आणि ती स्टील कंटिन्यूज द वे इट वॉज. आणि ही वॉज व्हेरी नाईस ॲट अ टाइम. मी ती ऑपॉर्च्युनिटी त्यांनी दिली, याच्याबद्दल त्यांचे आभारच मानायला पाहिजेत. मी ती घेऊ शकलो नाही, हे माझं थोडंसं काय त्याच्यामध्ये अडचण असेल. नाही, पण संजय, तू जरी त्यावेळेला सोनी टीव्हीला नाही म्हणलास, तरी तू ईटीव्ही मराठीला पुढे हो म्हणालास, रामोजीरावांबरोबर काम केलंस. ते कसं? तर 2003 साली जेव्हा हे चॅनल जरा बघायला यायला लागलं, तेव्हा मला मानवी सरांनी मला फोन केला की ते म्हणले, संजय तुझी बॅग तयार ठेव, तुला इथे यायला पाहिजे, आणि चॅनल तुला ताब्यात घेऊन तुला हे तू नीट करून दाखव.
तर मी परत म्हणलं, सर म्हणलं मी येतो, मी माझी हरकत नाही, तर युअर विश इज लाईक कमांड, मी तुम्हाला नाही म्हणणार नाही, पण मी माझा ठरलेला वेळ असेल, मी 1 वर्ष करता येईल, 1 वर्षात माझ्या हातनं झालं तर ठीक आहे, पण 1 वर्षाच्या नंतर मग मी नाही, आय विल कम ॲज अ ट्रबल शूटर. आणि मी गेलो तिथे. 2004ला एप्रिलला मी जॉईन झालो, 1 एप्रिलला. आणि 1 एप्रिलला मी जॉईन झालो आणि मी ताब्यात घेतलं. आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही की 6 महिने मी घेतल्याच्या नंतर मी जे शिकलो होतो प्रोग्रामिंग स्ट्रॅटेजीज, त्या मला माहित होत्या, त्या मी अप्लाय केल्या. आणि चॅनलचा रेव्हेन्यू आणि रेटिंग, चॅनल 1 नंबरला गेलं. बाय द टाइम एप्रिलला मी ताब्यात गेलो, डिसेंबरला हे चॅनल 3 नंबरवरनं 1 नंबरला आलं होतं. आणि रेव्हेन्यू 90 लाखावरनं 3.5 कोटी रुपये दर महिन्याचे त्याचे गेले. चॅनल केम इन प्रॉफिट. सो दे वर हॅपी. एप्रिलमध्ये त्यांनी मला प्रचंड आग्रह केला. स्वतः रामोजीरावांनी मला सांगितलं की अरे का तू सोडतोयस, इथे तुला हे आहे. म्हटलं की नाही सर, माझा रोल होता ऍज अ ट्रबल शूटर. आय फाउंड अ ट्रबल अँड आय हॅव नाव द चॅनल इज स्मूथ. आणि पुढची 5-7 वर्ष तुम्हाला काही नाही. हाऊएव्हर, जर मला कधी लागली माझी गरज तर मी आहे, काही प्रश्न नाही तसं काय, परंतु मला तुम्ही याच्यात अडकू मला नका त्याच्यामध्ये, अशी मी त्यांना विनंती केली. आणि मी तिथनं परत आलो. पण मग थीम पार्ककडे कसा वळलास? थीम पार्क परत ते ह्या रामोजी फिल्म सिटीशीच अगदी कनेक्टेड आहे. रामोजी फिल्म सिटी तुम्हाला माहिती आहे की इट्स थीम पार्क. म्हणजे एकीकडे त्यांची चॅनल्स आहेत, तिथे चित्रपटाचे स्टुडिओज आहेत. इट्स वन ऑफ द, इट्स द बिगेस्ट थीम पार्क इन द ऍक्च्युअली गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे त्यांचा, की एवढा मोठा 2000 एकराचा कॉम्प्लेक्स जगात कुठेही नाही. म्हणजे डिझनीपेक्षा त्यांचा कॅम्पस त्यांचा मोठा आहे. आणि दे आर द वन ऑफ द बिग थीम पार्क्स इन द वर्ल्ड. आणि मी टेलिव्हिजनचं काम करत होतो. आणि थीम पार्कचं जे ऍडमिनिस्ट्रेशनचं ऑफिस होतं ते माझ्यापासून एक अर्धा किलोमीटर अंतरावर होतं तिथे. आणि तिथे राजीव जालनापूरकर, ते आता डायरेक्टर आहेत रामोजी फिल्म सिटीचे, अजूनही आहेत ते, तिथेच आहेत. आणि ते त्यावेळेला तिथे टुरिझमचे त्यांचे प्रमुख होते, थीम पार्कचे प्रमुख होते. आणि मराठी आम्ही दोघं जण. तर मी होतो चॅनलला तिथपर्यंत मला कधी कधी मला राजीव सरांचे मला फोन यायचे, व्हेरी सिनियर पर्सन, आणि त्यांचे मला फोन यायचे की संजय, आज माझ्याकडे एक निर्माते आले होते आणि त्यांना असं वाटतंय की मी मराठी आहे म्हणून माझ्याकडे वशील लावला की त्यांची सिरियल पास होईल तुझ्या चॅनलला, त्यांना तुझ्याकडे पाठवतोय, परंतु तू मेरिटवर ते बघ तुला काय करायचं, तुला जर वाटलं बरं तर ती घे, नाही तू घेऊ नकोस. पण ठीक आहे, आमचं फोनवरचं संभाषण, फार काही नाही. आणि मी शेवटचा 1 दिवस माझा राहिलेला असताना मी ईटीव्ही मध्ये दुसऱ्या दिवशी 30 एप्रिलला मी तिथनं निघणार. तर 29 एप्रिलला मला राजीव जालनापूरकरांचा मला फोन आला की संजय, मी असं ऐकतोय की उद्या तू, शेवटचा दिवस आहे तुझा, तू परत चाललास. म्हणलं हो सर, माझं टेन्युअर संपला, तर मी उद्या परत जाणार. तर म्हणले अरे, आपण इथे अर्ध्या किलोमीटरवर बसतोय आणि आपण भेटलो नाही वर्षात, तर उद्या तू जेवायला माझ्याबरोबर ये. आणि मी गेलो जेवायला. आणि त्या भेटीत त्यांनी मला सांगितलं की 2004-05 साली रामोजी फिल्म सिटीमध्ये, आज तो सगळा भाग तयार आहे, मूव्ही मॅजिक त्याचा जो एरिया आहे, म्हणजे त्यावेळेला तो साधारणतः 15 एकरचा लँड डेव्हलपमेंटचा हा, म्हणजे त्याच्यात अट्रॅक्शन्स होती. आणि सगळे हायटेक अट्रॅक्शन्स होती. म्हणजे त्याच्यामध्ये सिम्युलेशन राईड्स होत्या, डार्क राईड होत्या, इंटरॅक्टिव्ह शोज होते. आणि 2004 साली हे कोणीही करणारं भारतात कोणी नव्हतं. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं होतं, अमेरिकन कन्सल्टंट त्यांनी भारतात आणले होते. अमेरिकन कन्सल्टंट भारतात आले आणि त्यांनी दिली. पण आपल्या लोकांची काम करायची पद्धतच वेगळी, त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टर इथले सगळे आणि त्यांच्या त्या डिसिप्लिनच्या सगळ्या, आपली एफिशियंट आहे पण आपली कामाची पद्धत वेगळी. त्या लोकांना पटेल असं सांगता येत नाही आणि त्यांना ते जुळवता नाही आलं त्यांना. आणि म्हणून त्यांचे लिगल डिस्प्यूट झाले होते आणि बरेचसे अमेरिकन ते काम सोडून गेले होते. मी गेलो तेव्हा मला वाटतं एक अमेरिकन फक्त लाइटिंग एक्सपर्ट होता, तेवढा टिकला होता, बाकी सगळे अमेरिकन तिथनं निघून गेले होते. प्रोजेक्ट त्यावेळेला, त्या प्रोजेक्टची कॉस्ट 70 कोटी रुपये होती, म्हणजे 2004 साली. आणि तो प्रोजेक्ट अर्धवट लोंबकाळलो. त्या जेवायला आम्ही जेव्हा बसलो तेव्हा राजीव सरांनी मला असं सांगितलं की संजय, तुझ्याकडे थोडंसं युनिक कॉम्बिनेशन आहे, तू टेक्नॉलॉजी पण तुला कळते आणि तुला एस्थेटिक पण तुला कळतं, तर यू कम अँड यू टेक दिस अप. हे मूव्ही मॅजिकचं तू प्रोजेक्ट तू घे हातात आणि मी तुला सपोर्ट करतो सर. मला परत, मी म्हटलं मी कधी केलं नाही हे सिम्युलेशन राईड, माझा काय संबंध आहे. एक इंटरलूड तुम्हाला सांगतो जाता जाता फक्त, की मी जेव्हा अमेरिकेत होतो 95 साली, तेव्हा माझी इंटर्नशिप लॉस एंजेलिसला सोनी कोलंबिया स्टुडिओत होती. 3 महिने मी सोनी कोलंबियामध्ये होतो. आता लॉस एंजेलिसला गेलं की प्रत्येक माणूस डिस्नीलँड आणि युनिव्हर्सल स्टुडिओला जातोच भेटायला. तशी मी पण एक रविवारी मी गेलो होतो तिथे. आणि तिथे मी बॅक टू द फ्युचर ही 94-95 साली मी राईड पहिल्यांदा, जायंट स्क्रीन आणि ती हलणाऱ्या गाड्या आणि ते स्पेशल इफेक्ट मधून येणारे धूर आणि सगळं मी ते बघितलं होतं. आणि तुम्हाला सांगतो की मला त्या सेकंदाला मला वाटलं होतं की अरे, फायनल डेस्टिनेशन आपलं हे करायचं आहे आपल्याला.
आपल्याला हे करायचं, आपलं सिनेमा टेलिव्हिजन नाही करायचं, आपल्याला हे करायचं. आणि कोण पण कसं करणार, मग हे करणारं भारतात त्यावेळेला दृष्टी सुद्धा कोणाची नव्हती. आणि अजून आठवतंय की मी बॅक टू द फ्युचरची ती 5-7 मिनिटाचीच राईड आहे, ती माझी संपली. मी बाहेर आलो आणि बाहेर एक छोटा कॉन्क्रीटचा असा चौथरा आहे, त्याच्यावर मी डोक्याला माझ्या कपाळाला हात लावून बसलो होतो की आपण आता काय बघितलंय, हे हे वेगळं आहे. आपल्याला करायची कोण संधी दिली आपल्याला. आणि माझं लक्ष गेलं तर एक्झिटला त्यांनी पाठी लावली होती, डिझाईन बाय डगलस ट्रम्बुल. म्हणजे अख्खी राईड त्याचं क्रेडिट नाही, बाहेर एक्झिटला कसं त्यांनी त्याचं नाव त्यांचं की डिझाईन बाय डगलस ट्रम्बुल. डगलस ट्रम्बुल हे नाव सांगायला हरकत नाही की संपूर्ण हॉलिवूडमध्ये स्पेशल इफेक्टचा बादशाह असं ज्याला म्हटलं जातं, त्यांनी डिझाईन केलेले स्पेशल इफेक्ट, क्लोज एन्काउंटर थर्ड, अनेक चित्रपट, तर त्यांनी ही राईड त्याने डिझाईन केली. आणि मी माझं डोकं धरून बसलोय कपाळाचं, म्हटलं हे डगलस ट्रम्बुल सारखं आपल्याला कधी आयुष्यात कधी आपल्याला कोणी काम देईल का. आणि मी निराश होऊन तिथनं बाहेर पडलो. आणि 10 वर्षांनी राजीव जालनापूरकर जेवायला माझ्यासमोर बसले आणि मला ते म्हणतायत की भारतातील पहिली सिक्युरिटी राईड तू करशील का. आता म्हणजे हे परत असं आहे की याला एक लक म्हणावं काय म्हणावं. मी अतिशय आनंदाने त्यांना विदाऊट विचार न करता काय मी त्यांना म्हणलं की सर मी करतोय, फक्त मला यातलं येत नाही, मला मी काय फर्स्ट हँड मी काही केलेलं नाही. आणि त्याच्यानंतर ते म्हणले की हरकत नाही, तू ताब्यात घे आणि तू कर. मी त्याचं लाईनिंग अप केलं, त्याची फिल्म, त्याची सिम्युलेशनची मी पहिली तयार केली. त्याच्यानंतर अक्षरशः त्याच्या प्रोग्रामिंग करता पिटमध्ये जाऊन हायड्रॉलिक्स त्याची सगळी सिस्टीम कशी चालती त्याचं मी शिक्षण घेतलं त्याचं. आणि 2 वर्षात मी हे तिन्ही अट्रॅक्शन्स कम्प्लीट जेव्हा केली, मी तिथनं जेव्हा बाहेर आलो तेव्हा मला बऱ्यापैकी या इंडस्ट्रीचा मला ग्रास मला आलेला होता. आणि मला अट्रॅक्शन्स करतात कसे, त्या थीम पार्कमध्ये आपल्याला प्रेझेंटेशन जे असतं ते नेमकं कुठल्या टेक्नॉलॉजीनं चांगलं करता येईल, त्याच्यामध्ये होलोग्राफी, अॅनिमेट्रॉनिक्स, हे सगळे जे विषय आहेत ना, ह्याची सडनली आपली एकदम जान पहिचान आपली झाल्यासारखी अशी माझी झाली होती तिथनं आल्याच्या नंतर. आणि मग मी माझ्या कामाला, मला असं कळलं की आता सिनेमा आणि टेलिव्हिजन बघा. आणि मला राजीव सर आजही माझ्या या कंपनीचे सुद्धा ते सिनियर एमेरिटस डायरेक्टर आहेत आणि स्किल मेंटर. त्यांनी त्याच वेळेला त्यांनी मला सांगितलं होतं की संजय आता तुझं टेलिव्हिजन सिनेमा आता पास झालं, दिस इज फॉर यू, सब्जेक्ट इज फॉर यू, यू शुड कंटिन्यू इन थीम पार्क. देर इज अ म्हणजे लॉट ऑफ स्कोप इन इंडिया आणि भारतात आपण हे चांगलं काहीतरी काम आपण करू शकतो. सो यू स्टार्ट डुईंग दिस. म्हणून माझा थीम पार्क मध्ये माझी एंट्री, रामोजी फिल्म सिटी मधूनच माझी एंट्री. गुड, छान. पण मग गेली 13 वर्ष काही शोज तुझे चालू आहेत, त्याच्याबद्दल काही सांगू शकशील? हो, हाच मी जर म्हटलं की सगळ्यात मी आता 13 म्हणजे मी तो मीच बदलला 2 वर्षापूर्वी. मी तिथे जो इंटरॅक्टिव्ह शो केला होता बसंतीचा, म्हणजे तुम्ही त्यात पार्टिसिपेट होऊ शकता ऍक्च्युअली त्या शो मध्ये. आणि पहिली जी सिम्युलेशन राईड केली होती ही रामोजी फिल्म सिटीमध्ये पॅक क्राऊड अशा परिस्थितीमध्ये 13 वर्ष ही राईड चालत राहिली. म्हणजे 2005 ला ती ओपन झाली, तिथपासून ते 2018 सालापर्यंत ती बदलायची वेळ आली नव्हती, तीच तीच राईड होती. आणि तुम्हाला मी साधारणतः सांगतो की रामोजी फिल्म सिटीला दर वर्षाला साधारणतः 20 लाख लोक भेट देतात. म्हणजे तुम्ही बघा की 13 वर्ष गुणिले 20 लाख एवढ्या लोकांनी माझं काम तिथे बघितलं. तर ही फार म्हणजे एक आनंदाची गोष्ट असते. तिथे एकाही माणसाला माहिती नाही की हे मी केलंय म्हणून, पण ते मला आनंद होतो की इतक्या कोट्यावधी, म्हणजे आपण अक्षरशः कोट्यावधी लोकांनी हे शोज आणि हे बघितले. आणि 18 साली असं शेवटी ठरलं, म्हणजे रामोजी नावानेच ठरवलं की आता हे शो आता जुने झाले जातात, त्याच्यामुळे आता आपल्याला नवीन काहीतरी आपल्याला केलं पाहिजे. आणि त्यांनी मला परत बोलून माझ्याचकडनं ते दोन्ही शोज त्यांनी परत नवीन करून घेतले. ते आता अजून चालू. या पिरियडच्या आजूबाजूला तुला साम टीव्ही बरोबर पण असोसिएट झाला होतास तू काही? हा, ते परत आता असं होतं की मी एक रेडीमेड चॅनल जे होतं ते मी चालवलं होतं. म्हणजे माझ्या हातात ते रेडीमेड सगळं तिथे रेडीमेड होतं. आणि सकाळचे अभिजित पवार आणि प्रतापराव पवार हे बरीच वर्ष, म्हणजे माझ्या जे कानावर होतं ते 2001 सालापासून सकाळ मीडिया ग्रुपला आपलं टेलिव्हिजन चॅनल आपलं काढायचं होतं, परंतु समाव ते जुळून येत नव्हतं. आणि म्हणून मला अजून आठवतं की मी सिंगापूरमध्ये होतो, शूटिंग करत होतो, आणि मला अभिजित पवारांचा मला फोन आला की दबके तुम्ही कुठे आहात. म्हणाले मी सिंगापूर. मला म्हणाले आलेत की तुम्ही मला भेटा. हे झालं 2006 साली. आणि मी तोपर्यंत रामोजी फिल्म सिटीचा प्रोजेक्ट संपून मी पुण्यात परत आलो होतो. आणि मी त्यांना भेटायला गेलो. त्यांनी मला सांगितलं की सकाळ ग्रुपला आपल्या टेलिव्हिजन चॅनल काढायचं आणि तुम्ही कन्सल्टंट म्हणून तुम्ही जॉईन. म्हणून ठीक आहे, मी जुळवाजुळव करायला सुरुवात केली. आणि 2007 साली मी ऑफिशियली त्यांना हेड, चॅनल हेड म्हणून मी त्यांना 1 वर्षाकरता परत मी त्यांच्याशी करार असा केला होता की माझं काम संपलं की मी इथनं बाहेर पडेल, मला ते चॅनल चालवण्यामध्ये मला इंटरेस्ट, मला उभारून देतो. आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षामध्ये
हा परत मी त्याच्यात एक अनुभव म्हणून त्याच्याकडे बघत होतो की त्याचे सर्व्हर्स आहेत, म्हणजे त्याची टेक्निकल साईड एंटायरली, त्याची प्रोडक्शन साईड एंटायरली, त्याची मार्केटिंग साईड एंटायर, म्हणजे टेलिव्हिजन चॅनल हे एकत्र आणण्याकरता अनेक टीम्स तुम्हाला तयार करायला लागतात. म्हणजे बाबा 250 ते 300 लोकांचा तुम्हाला एक रिपोर्टर्स आहेत, त्याच्यामध्ये न्यूज रिपोर्टर्स आहेत, डायरेक्टर, हे अनेक त्याच्यामध्ये खूप त्याच्यामध्ये सब डिव्हिजन्स आहेत. आणि इट वॉज प्लेजर की मी ही सगळी टीम्स आमची मी त्या एका वर्षात 1.5 वर्षांनी मी बांधली. आणि 15 ऑगस्ट 2008 मी हे चॅनल त्यांचं ठरलेल्या वेळेवर त्यांना मी संध्याकाळी 7 वाजता मी त्यांना लॉन्च करून दिलं. आणि 15 ऑगस्टला मी हे लॉन्च करून दिलं. आणि 15 सप्टेंबरला मी आमचा राम राम द्यावा म्हणून मी परत माझ्या ठिकाणी परत. अच्छा, पण म्हणजे तुझा टीव्हीचा प्रवास जरी हा संपला तरी मला वाटतं तू नवीन व्हेंचर सुरू करणं तू काही सोडलंच नाही, कारण तुझा स्वभावच नाहीये तो. मग तू ही जी कंपनी सुरू केली स्वतःची, गार्डियन एंटरटेनमेंट अँड मीडिया, तर ती पुढे कशी काय झाली, म्हणजे तो काय इतिहास आहे जरा सांग. काय झालं की 2004 साली मी रामोजी फिल्म सिटी जेव्हा काम केलं तेव्हा फक्त रामोजी फिल्म सिटी सोडलं आणि एसएल वर्ल्ड सोडलं तर भारतात दुसरं फारशा पार्क नव्हत्या. पण पुढच्या 4-5 वर्षामध्ये इमॅजिकाची त्यांची डिझाईनची सुरुवात झाली होती, भारत फनवर्ल्ड होतं, असे अनेक पार्क सुरू झाले. आणि मग तिथे परत एकदा राजीव जालनापूरकर माझ्या मागे त्यांनी लागले. मला म्हणले की संजय, आता आपली एक डिझाईन कंपनी आपण सुरू करायला पाहिजे. आणि मनीष साबळे पुण्याचे जे प्रसिद्ध आहेत त्यांच्याकडे ऍक्च्युली मी गेलो होतो एकदा की रायगडला पायथ्याला आपण शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आपण रायगडच्या पायथ्याला जागा आहे तर आपण एखादं छोटं पार्क, आपण थीम पार्क आपण करूया, तर त्याचं फंडिंग तू कर असं मी मनीषला म्हणलं. मनीष इतका म्हणजे इतका पक्का हे आहे तो व्यवसाय, मला म्हणला की ते आपण करूया, परंतु तुझं डिझाईन करणार असेल तर आपण एक पहिली कंपनी चालू करूया, आपण डिझाईन कंपनी चालू करूया आणि त्याच्या थ्रू आपण करू, ते करणार असेल तर आपण करूया. म्हणलं ठीक आहे, हरकत नाही. मग राजीव जालनापूरकर, मनीष आणि मी आणि तिघांनी मिळून आम्ही ही कंपनी स्थापन केली. आणि या कंपनी स्थापन केल्यामुळे एक झालं की मी जसं म्हटलं की डिझनीनी त्याचं उत्तम वर्णन केलेलं आहे की दिस इज ए ग्रुप ऑफ इमॅजिनियर्स. म्हणून माझ्याकडे आज तुम्ही बघितलं तर माझ्याकडे आज कन्सेप्च्युलायझर्स आहेत, कन्सेप्ट निर्णय तयार करतात, व्हिज्युअलायझर्स आहेत, आणि अतिशय स्ट्रॉंग ग्रुप हा इंजिनियर्स आहे की ते प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी त्यांची असते. तर मग आम्ही सुरुवात केल्याच्या नंतर मग अनेक पद्धतीची कामं आम्हाला मिळत गेली आणि आज जवळपास 63 इन्स्टॉलेशन्स आमच्या नावावर आज गेल्या 10 वर्षात उभी आहेत की जे वर्ल्ड रेकॉर्ड म्हणायला हरकत नाही. अशी कुठलीच कंपनी अशी नसेल की ज्यांनी इतकी अट्रॅक्शन ज्यांनी आतापर्यंत इतक्या कमी कालावधीत निर्माण केली आहे. तर अशी छोटीशी आमची कंपनी आज गार्डियनची उभी आहे. अतिशय अभिमानाची गोष्ट आहे, भारतासाठी तर आहेच आहे आणि मराठी माणसासाठी सुद्धा आहे. नाही, आणि त्याच्याबरोबर नुमवियासाठी पण आहे बरं का. आणि रूट्स आहेत ना हे तुझ्या ऑफिसचं उद्घाटन बाबासाहेब पुरंदरेंच्या हस्ते झालं. हो, म्हणजे मी जे सांगितलं की रायगडच्या पायथ्याला मला काही करायची इच्छा होती माझी, आणि बाबासाहेबांचं माझी गाठ त्यांची पडली साधारणतः 20 वर्षापूर्वी. म्हणजे अगदी काही त्यांच्या तरुणपणात नाही, परंतु तरी म्हटलं तरी 98-99 साल असेल, मी पहिल्यांदा त्यांच्या संपर्कात आलो. आणि बाबासाहेब काय ते मॅग्नेट आहेत, म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे असे ओढले जातात, चुंबकासारखे ओढले जातात त्यांच्याकडे. आता माझ्यासारखे लाखो तरुण त्यांच्या जवळपास त्यांच्या असतात त्यांच्याकडे, आणि त्यांच्या आयडिया, त्यांची शिवसृष्टी त्यांची आंबेगावला त्यांची आता त्यांची प्रस्तावित आहे, तर त्याची डिझाईन सगळी आमच्याच कंपनीकडे आणि माझ्याचकडे आहेत त्यांची. आणि सांगायला हरकत नाही की आत्ता बाबासाहेबांचं वय वर्ष आता या जुलैमध्ये ते 100व्या वर्षात पदार्पण करतील. आता गेली 5 वर्ष आता आम्ही अतिशय इंटेन्सली आम्ही काम करतो. तर वय वर्ष 95, आणि तुम्ही इमॅजिन करू शकता की 95व्या वर्षी हा माणूस आठवड्यातनं 2दा हा स्टुडिओत माझ्या येऊन 2-2 दिवसभर बसायचं, इथेच जेवायचं, आणि ह्या सगळ्या त्यांच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या प्रत्यक्षात अतिशय देखणेपणाने उतरवून घ्यायचं त्यांचं जे काम आहे ना, हे गेले 5 वर्ष हा माणूस हा करतोय. म्हणजे हे आमचं अक्षरशः भाग्य आहे. मला त्याची किंमत आहे, मला ती वेळेची मला फार किंमत आहे मला त्यांची, की हा वेळ वाया नाही घालत. मी बाबासाहेबांचं काम असलं हातातलं सगळं काम मी फेकून देतो बाजूला, आणि ते म्हणलेत ना की त्यांनी सांगितलं की ती पूर्व दिशा, त्या दिवशी बसायचं म्हणजे बसायचं, वेळ नाही वाया घालत. त्यांचं तासन तासाचं मी रेकॉर्ड करून ठेवलंय की
त्याच्यामध्ये इतिहास फक्त शिवाजी महाराजांचा नाही, त्या इतिहासाचं एवढं म्हणजे आज त्याचं बहुमोल त्याचं इतकं माझ्याकडे तो खजिना आहे माझ्याकडे ऍक्च्युअली. आणि त्यांनी खूप काम करून घेतलं. आणि गेल्या वर्षी आम्ही जेव्हा जागा बदलली, माझा स्टुडिओ आधी दुसऱ्या जागेत होता, भाड्याच्या जागेत होतो, आम्ही पहिल्या जागेत आलो. आणि त्यांना मी पहिल्यांदा जेव्हा इथे आणलं, त्यांना मी सांगितलं नव्हतं, गाडीतनं ते उतरले, ते म्हणले बाळा आज इथे कुठे आहेत? म्हटलं बाबासाहेब आता हे आपलं नवीन ऑफिस आहे. कधी येतो? म्हणलं गेल्या महिन्यामध्ये हा व्यवहार आपण पूर्ण केला आणि आज आहे. मग याची वास्तुपूजा वगैरे काही केलीत की नाही? तर म्हटलं बाबासाहेब आपण काम सुरू केलं ती पूजा. ते म्हणले नाही, चालणार नाही, त्याची पूजा करायला पाहिजे. तर म्हटलं पूजा, मग आता तुम्ही आलात तोच आमच्या दृष्टीनं आज पहिला आलात तो आमच्या दृष्टीनं सण आहे, झाली पूजा. म्हणजे चालणार नाही, कोणाच्या घरी गणपती असेल आणून घ्या, मी उद्या परत येतो आणि पूजेचं मला सगळं साहित्य पाहिजे इथे व्यवस्थित. आणि त्या दिवशी तुम्हाला सांगतो की माझ्या ऑफिसचं पहिलं इथे जर वास्तुपूजन जर असेल ते बाबासाहेबांच्या हस्ते झालेलं आहे. म्हणजे त्यांनी संपूर्ण आणि शास्त्रोक्त पद्धतीने त्यांनी सगळं करून घेतलं आहे. एकही त्यांनी त्यातलं सोडू दिलं नाही, शास्त्रोक्त पद्धतीने त्यांनी केलं. तर ते बाबासाहेब म्हणजे हा आमचा भाग्य आहे. संजय बरोबरच्या ह्या गप्पा जरी आता रंगल्या असल्या तरी आपण आता त्या थांबवत आहोत. आपण त्या पुढच्या भागामध्ये आपण ह्या आणखीनच रंगवूयात. तोपर्यंत आता आपण विश्रांती घेऊ. पण जसं मी तुम्हाला नेहमी म्हणतो की मित्ररंग चॅनल हा आपलाच चॅनल आहे हो. शेवटी आपले नुमवे मित्र आहात तुम्ही आणि बाकी सगळे प्रेक्षक हे आमचेच आहेत. तर ह्या आमच्या मित्ररंग चॅनलला तुम्ही शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूयात पुन्हा संजय दापके बरोबर. नमस्कार.